छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नाचवल्या नृत्यांगना। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूरच्या वडणगी गावातील प्रकार यात्रेच्या निमित्तानं आयोजित केला होता नृत्याचा कार्यक्रम। कार्यक्रमासाठी छत्रपती शिवरायांचा पुतळा झाकल्यानं नागरिकांचा संताप। भंडाऱ्यातील खोकरला गावात विनापरवानगी छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन केल्यानं 5 तरुणांवर गुन्हा दाखल। स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून मूर्तीची पूजा, माझ्यावरही गुन्हा दाखल करा, नरेंद्र भोंडेकर यांची भूमिका। पालघरच्या तलासरीतील संभा ग्रामपंचायतीत राडा, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीनंतर धक्काबुक्कीचाही प्रकार। ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्हीत घटना कैद। मालेगाव मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात भाजपचं निषेध आंदोलन। शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी पालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप। सुशोभीकरण, पुष्पहार अर्पण न केल्यानं पालिकेविरोधात भाजप संतप्त। चाळीसगावात पोलीस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची। सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि शिवप्रेमींमध्ये वाद। शिवजयंती निमित्तानं कार्यक्रम सुरू असताना क्षुल्लक कारणावरून वाद। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला। बिश्नोई गँगची अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी। भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरची भाजप शहराध्यक्षाला धमकी। मुस्लिम मुलांचं शिक्षणातील आरक्षण रद्द केल्यानं आमदार साजिद खान पठाण आक्रमक। रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया। लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेर संपणार। लवकरच लातूर तालुक्यातील 64 तर उदगीर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका। नंदुरबार जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना जाहीर। 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार। 4 मे रोजी अंतिम घोषणा होणार। ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग। ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू। सहलीवर असलेले धाराशिवमधील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कर्नाटकमधील बीच आणि जंगल सफारीचा सदस्यांकडून आनंद। निवडणूक निकालापासून सुरक्षेसाठी भाजपकडून सर्व सदस्य सहलीवर। बीडच्या धारूरमधील पहाडी पारगाव इथे पाणंद रस्त्याच्या वादातून मारहाणीची गंभीर घटना। मारहाण झाल्यामुळे एकाची प्रकृती गंभीर। अंबाजोगाई इथल्या स्वाराती रुग्णालयात गंभीर जखमीवर उपचार सुरू। 9 जणांविरोधात धारूर पोलिसात गुन्हा दाखल। बिबट्याच्या बाबतीत आम्ही जुन्नरकर हैराण झालोय। आपत्ती विभाग जाहीर केला, मात्र आमचं समाधान झालं नाही। 2 रेस्क्यू सेंटरला लवकरच पैसे द्यावे, आमदार शरद सोनवणे यांची मागणी। रायगड किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभागाला 11 कोटींचा निधी मंजूर। किल्ल्याची संवर्धन मोहीम सध्या प्रगतीपथावर असल्याची प्रशासनाची माहिती। जागतिक वारसा स्थळांमधील 12 किल्ल्यांपैकी केवळ रायगड किल्ल्यावर संवर्धन सुरू। बाकीच्या 11 किल्ल्यांवर संवर्धन होत नाही। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समोर आणलं वास्तव। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं किल्ले रायगडावर पोलीस मानवंदना। किल्ले रायगडावर पोलीस दलाच्या शिस्तबद्ध संचलनामुळे आणि वाद्यवृंदामुळे भक्तिमय वातावरण। सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह। सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर या एकमेव मंदिरात जयंती उत्सव साजरा। मोठ्या संख्येनं शिवभक्तांची किल्ल्यावर गर्दी। कोल्हापुरात शिवाजी मंदिर या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि यशराज राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। पोलीस ठाण्याच्या आवारात शिवजयंती साजरी करत प्रशासनाचा निषेध। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील घटना। वर्षभरापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक न केल्यानं प्रशासनाचा निषेध। साताऱ्यातील वाढे इथे शिवजयंती निमित्तानं शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन। शिवशाही प्रतिष्ठानकडून शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन। ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट। नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शिवजयंती साजरी। शिवजयंती निमित्तानं जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। सोलापूरमधील मराठा वस्ती परिसरातील मंडळाचा महाराजांच्या जयंती निमित्तानं नवा आदर्श। मागील 7 वर्षापासून साजरी होते डीजे मुक्त शिवजयंती। डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना साडी चोळी भेट देण्यात येते। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं प्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांच्याकडून छत्रपती शिवरायांना अनोखं अभिवादन। शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणांचं 5 बाय 8 फुटाचं चित्र साकारलं।
अकोटमध्ये शिवजयंती निमित्तानं 30,000 स्क्वेअर फुटाची भव्य रांगोळी काढत छत्रपती शिवरायांना अभिवादन. रांगोळी काढण्यासाठी 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवस घेतले परिश्रम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं धुळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गांवर ढोलताशा आणि पारंपरिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह रील्स व्हिडिओ केल्याप्रकरणी 3 अकाउंट चालकांविरोधात गुन्हा दाखल. नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल. शिवजयंती निमित्तानं जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. मंदिरासमोर शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण. शिवजयंती निमित्तानं गडावर 2.5 पायरीचं पूजन. पंढरपुरात भीमा नदी पात्रात हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना. 16 फूट उंच फायबरच्या हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान. प्रवीण नगरे यांनी साकारली मूर्ती. नागपुरात 4.5 वर्षीय मुलीनं सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. 4.5 वर्षीय आत्मजा जानकर हिने सलग 5 मिनिटं महाराजांचा शौर्यगाथा सांगणारा पोवाडा सादर केला. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमींची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन. महाराजांच्या काळात युद्धात वापरल्या गेलेल्या चिलखतासोबतच वेगवेगळी शस्त्र प्रदर्शनात ठेवण्यात आली. सांगली जिल्ह्यातील साखराळेत सुसाट कार चालकानं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला उडवलं. 3 जखमी. ईश्वरपूर ताकारी रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळची दुर्घटना. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये हायटेक उपकरणांच्या मदतीनं कार चोरल्याचा प्रकार. सिस्टीम हॅक करून 25 लाखांच्या 2 कार लंपास. हायटेक चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर बायपास जवळ सिन्नर पोलिसांनी दरोड्याचा मोठा कट उधळून लावला. कारवाईत 10 जण पोलिसांच्या ताब्यात. सर्व आरोपी केरळमधील असल्याची माहिती. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र जप्त. वर्धा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. सभेत अनेक विषयांवर चर्चा. अभय योजना राबवण्यास मंजुरी देत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार. नागरिकांना सवलतीचा लाभ मिळण्यास मदत होणार. रत्नागिरी जिल्ह्यातील 88 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मागच्या 9 महिन्यात 60,99,000ची वैद्यकीय मदत. लोणावळा शहरानं पर्यावरण संवर्धनात ठसा उमटवत राज्यस्तरीय मानाचा बहुमान पटकावला. माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लोणावळा नगर परिषदेचा राज्यात 3रा क्रमांक. वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते साखरा रस्त्याची दुरुस्ती करण्यावरून नागरिक आक्रमक. रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू. नागरिकांचा बांधकाम विभागाला इशारा. मागील 20 वर्षापासून रस्त्याची दुरुस्तीच नाही. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे गावात केलेल्या नवीन कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याला भगदाड पडून पर्यटकांची गाडी अडकल्याची घटना. मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा ते धामणगाव जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. वाहनधारकांची तारेवरची कसरत. रस्ता तातडीनं करण्याची ग्रामस्थांची मागणी. चिपळूण तालुक्यातील कुंभर्ली घाटात ट्रक बंद पडल्यानं 2 तास वाहतूक ठप्प. अनेक वाहनं घाटात एकाच ठिकाणी थांबल्याचं चित्र. मोठ्या प्रयत्नांनंतर बंद पडलेल्या ट्रकला बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत. पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या 60 विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास घडवून आणण्यात आला. अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीनं दरवर्षी आयोजित केल्या जातात सहली. भारताचा गौरवशाली इतिहास आणि आधुनिक भारताचं जवळून घडलं दर्शन. होळीच्या निमित्तानं भुसावळ मार्गे उत्तर भारतात 186 गाड्या धावणार. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. विदर्भ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील शिपाई भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद. 462 जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी विविध क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या 14,779 उमेदवारांचे अर्ज दाखल. जळगावच्या चोपडामध्ये विनादंड सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेला मुदतवाढ दिल्यानं भाजप नगरसेवकांची हरकत. आधीच 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ. बनगाव पाणी पुरवठा योजना ठप्प. 36 गावांवर पाणी टंचाई. 1,61,53,117 रुपयांचे योजनेचे वीज बिल थकीत. वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची पाण्यासाठी पायपीट.
बुलढाण्याहून अकोल्याला जाणाऱ्या एसटी बसमधली सीटच गायब. एसटी महामंडळाची दयनीय अवस्था. दूरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल. महामंडळानं बसची तात्काळ दुरुस्ती करावी. प्रवासी आक्रमक. माझी वसुंधरा 5.0 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेला 1.5 कोटींचा सन्मान. डेस्कटॉप आणि फील्ड मूल्यमापनातून सरकार मान्यतेनुसार अमृत गटात बक्षीस जाहीर. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यावर दामदुप्पट नफ्याचा आमिष दाखवत 5 जणांना 2 कोटींचा गंडा. नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे दुप्पट करण्याचं आमिष भोगलं. वाशिममधील 12वी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल. वाशिममधील 581 विद्यार्थ्यांचा सामुदायिक कॉपीचा धक्कादायक प्रकार. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या ताफ्यात नव्या कोऱ्या 9 वाहनांचा समावेश. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत वाहनांचं लोकार्पण. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या उपस्थितीत लोकार्पण. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 25 ते 28 फेब्रुवारीपर्यंत पवनथडी जत्रेचं आयोजन. महिला बचत गटांसाठी व्यापारी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा या जत्रेच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा मानस. वर्ध्यात ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटमध्ये वर्धा जिल्ह्यात 90 पक्षी प्रजातींची नोंद. ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटच्या निमित्तानं दिग्रस तलाव, डोंगरगाव धरण, नवीन मोहननगर अशा विविध परिसरात पक्षी निरीक्षण. जळगावच्या चाळीसगावमध्ये वर्षभरानंतर नागद रोडवर मिरची बाजार पुन्हा गजबजला. भीषण आगीच्या राखेतून उभा राहत व्यापाऱ्यांची नव्यानं सुरुवात. बाजारात पुन्हा व्यवहारांना वेग. बीडच्या आष्टीत डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. तब्बल 20 एकर परिसरात शेतकऱ्यांना शेतीउपयोगी अवजारांचं प्रदर्शन. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उंबरगेमधील संदीप देशमुख या शेतकऱ्यानं कांद्याच्या पिकावरून फिरवला नांगर. नंदुरबार बाजार समितीत कापसाची आवक घसरली. यावर्षी 1.5 लाख क्विंटल कापसाची आवक. मागच्या वर्षीच्या तुलनेत 50,000 क्विंटल कापसाची आवक घटली. कापसाचा हंगाम संपायला अवघे काही दिवस शिल्लक. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी घसरण. हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. कांडी हळदीच्या दरात प्रति क्विंटल 2,300 रुपयांची तर गटू हळदीच्या दरात 1,900 रुपयांची घट. उमेद अंतर्गत कर्जफेडीत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांची माहिती. महिला बचत गटांतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचं प्रमाण राज्यात अव्वल. पुण्याच्या भोरमधील हरिश्चंद्री जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार. पालक आणि गावकऱ्यांनी भाजीपाला, विविध खाद्यपदार्थ खरेदी करत विद्यार्थ्यांना दिलं प्रोत्साहन. पुण्याच्या मुळशीत गौण खनिज वाहतुकीवर तहसीलदारांची कारवाई. 5 डंपर जप्त करत 12.5 लाखांचा ठोठावला दंड. परवानगी घेऊन आणि ईटीपी परवाना सोबत ठेवूनच नियमानुसार वाहतूक करण्याचं आवाहन. धुळ्यात जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आणि मिनी सरस स्वयंसिद्धा महोत्सवाचं उद्घाटन. कार्यक्रमाला आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांची प्रमुख उपस्थिती. नागरिकांनी महोत्सवाला भेट देण्याचं प्रशासनाचं आवाहन. अमरावतीच्या बडनेरा वस्तीत बोगस डॉक्टरांवर मनपाची धडक कारवाई. पथकानं बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशन करत बिंग फोडलं. अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेचं साहित्य जप्त. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार. लग्नास नकार देणाऱ्या मेघराज गवळी नावाच्या तरुणाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. अंमली पदार्थांची विक्री करणारा तरुण ताब्यात. राहत्या घरात अंमली पदार्थांचा साठा केल्याची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. आरोपीकडून सुमारे 60,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये केजे मेहता शाळेजवळील दुर्वांकर बंगल्यामध्ये चोरी. सोनं चांदीचे लाखोंचे दागिने चोरीला. कुटुंब बाहेर गावी गेलं असल्याचा फायदा घेत चोरी. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून शोध सुरू. अकोल्यात 10 वर्षाच्या मुलाच्या हातात दुचाकी देत स्वतः मागे बसून प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार. जीवघेण्या स्टंटमुळे संताप व्यक्त. बेजबाबदार वडिलांवर पोलीस आणि आरटीओ विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष. बुलढाण्यातील कालखेड रोडवर विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे टिप्पर शेगाव पोलिसांकडून जप्त. कारवाईत एकूण 15,10,000चा मुद्देमाल जप्त. वाहन चालकावर शेगावात गुन्हा दाखल. कल्याणच्या खडकपाडा परिसरात दिवसा ढवळ्या डिलिव्हरी पार्सलवर चोरांचा डल्ला. चोरट्यानं डिलिव्हरीसाठी ठेवलेल्या 60,000च्या वस्तू लंपास. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद. पुण्याच्या राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावर कडीनं भरलेला डंपर उलटून अपघात. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.
चालक किरकोळ जखमी.